नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोरे एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तब्बल 30 असे अक्षर जुळवा आणि शब्द बनवा। मजेशीर हा व्हिडिओ आहे, नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत भाग 3 इयत्ता 1 ते 8वी साठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ, अक्षरे जुळवा आणि शब्द बनवा। सुरू करूया आपण हा व्हिडिओ। बघा, या ठिकाणी हे 3 अक्षर दिलेली आहेत, ज, भ आणि न। या 3 अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा आहे। तर कोणता शब्द तयार होईल बघा, भ, ज आणि न। कोणता शब्द तयार झाला? भजन। अगदी बरोबर आहे। दुसरा शब्द बघूया, त, भ आणि र। 3 अक्षर आहेत, कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? सुरू करूया आपण, भ, र आणि त, भरत। अगदी बरोबर आहे। पुढचा शब्द पाहूया, त, न आणि र। हे 3 अक्षर आहेत, या 3 अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? पाहूया आपण, र, त, न, रतन। बरोबर। पुढचा शब्द घेऊया, स, न आणि फ। 3 अक्षर आहेत, कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? थोडं डोकं चालवा बघा। बघा, फ, न आणि स, फणस। बरोबर। पुढचा शब्द पाहूया, स, ज आणि म। हे 3 अक्षर आहेत, या 3 अक्षरापासून कोणता शब्द तयार होईल? पाहूया आपण, स, म आणि ज, समज। बरोबर। पुढचा शब्द घेऊया, स, ग आणि ल। 3 अक्षर आहेत, या 3 अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? पाहूया आपण, स, ल, ग, सलग। बरोबर। पुढचा शब्द पाहूया, ज, र आणि न। 3 अक्षर आहेत, लावा थोडं डोकं। चला बघूया, न, ज, र, नजर। बरोबर। पुढचा शब्द पाहूया, स, व आणि फ। स, व, फ। कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? थोडंसं डोकं लावा। बघा, फ, स, व, फसव। बरोबर। पुढचा शब्द बघूया, स, ल आणि ह। स, ल, ह। 3 अक्षर आहेत, कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? बघा, पहिलं अक्षर घेऊया आपण, स, दुसरा ह आणि तिसरा आहे ल। कोणता शब्द तयार झाला? सहल। अगदी बरोबर। पुढचा शब्द पाहूया, र, न आणि म। र, न, म। कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? पहा, न, र आणि म। कोणता शब्द तयार झाला? नरम। बरोबर। पुढचा शब्द बघूया, व, न आणि स। 3 अक्षर आहेत, व, न आणि स। थोडं डोकं लावा। पाहूया आपण कोणता शब्द तयार होते? न, व, स, नवस। अगदी बरोबर। पुढचा शब्द पाहूया, ग, र आणि म। ग, र, म। कोणता शब्द तयार होईल बघा? बघा, म, ग, र। कोणता शब्द तयार झाला? मगर। बरोबर। पुढचा शब्द पाहूया, न, र आणि ह। न, र, ह। 3 अक्षर आहेत, थोडं डोकं लावा। इकडे तिकडे अक्षर बघा, करा। कोणता शब्द तयार होईल? ह, र आणि न, हरण। बरोबर। पुढचा शब्द बघूया, न, म आणि ट। न, म, ट। 3 अक्षर आहेत, कोणता शब्द तयार होईल अर्थपूर्ण? बघा, म, ट आणि पुढचं अक्षर आहे न, मटण। बरोबर। पुढचा शब्द पाहूया, ह, द आणि ळ। ह, द, ळ। 3 अक्षर आहेत, कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? बघा, पहिलं अक्षर कोणतं येईल? ह, नंतर ळ आणि तिसरं अक्षर द। कोणता शब्द तयार झाला? हळद। बरोबर। पुढचा शब्द बघूया, ट,
ब आणि न, टबन. कोणता शब्द तयार होईल अर्थपूर्ण? पाहूया आपण. ब ट न, अगदी बरोबर, बटन. पुढचा शब्द पाहूया. द त आणि म. आता या 3 अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? बघा, म द त. कोणता शब्द तयार झाला? मदत. अगदी बरोबर आहे. पुढचा शब्द बघूया. द क आणि ब. द क ब 3 अक्षर आहेत. कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? बघा, ब द क. अगदी सोपा आहे. ब द क. आपण थोडे अक्षर मागे पुढे किंवा पहिलं अक्षर घेऊन बघायचं, नंतर दुसरं घेऊन बघायचं, तिसरं घेऊन बघायचं. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो ते तयार करायचं. आपण पुढचा शब्द पाहूया. न म आणि र. न म र 3 अक्षर आहेत. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? म र न, मरण. बरोबर, अर्थपूर्ण शब्द तयार. पुढचा क ड आणि प. क ड प. बघा, कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? प क ड, पकड. बरोबर. पुढचा शब्द पाहूया. ब ल आणि द. ब ल द. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? बघा, ब द ल, बदल. बरोबर. पुढचा शब्द म आणि ल. म ल. आता हा अर्थपूर्ण शब्द नाहीये, पण या 3 अक्षरापासून कोणता शब्द तयार होईल बघा. पाहूया आपण. म ल म, मलम. बरोबर. पुढचा शब्द र प आणि द. र प द. कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? बघा, प द आणि र, पदर. अगदी बरोबर आहे. पुढचा शब्द बघा, ब व आणि न. ब व न. आता हे इकडे तिकडे झालेले अक्षर आहेत. याला आपल्याला सरळ करायची आहेत. शब्द बनवायचा आहे अर्थपूर्ण. बघा, पाहूया आपण. ब न व, बनव. बरोबर. चला पुढचा शब्द बघूया. न व आणि र. न व र. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? थोडं डोकं लावा. बघा, व र न, वरण. अगदी सोपं. बरोबर. पुढचा शब्द प त आणि र. पतर. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? पहा, प र आणि त, परत. अगदी बरोबर आहे. पुढचा शब्द ब न आणि ब. ब न ब 3 अक्षर आहेत. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? चला, ब ब न. अगदी बरोबर आहे, बबन. पुढचा शब्द ळ न आणि व 3 अक्षर आहेत. कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल? बघा, व ळ आणि न, वळण. अगदी बरोबर. पुढचा शब्द प श आणि थ. प श आणि थ. कोणता शब्द तयार होईल? बघा, श प थ, शपथ. अगदी बरोबर आहे. पुढचा शब्द बघा, द न्य ध आणि वा. द न्य ध आणि वा. कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? तर धन्यवाद. तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडलेला असेल. अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा. या गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व अगोदर मिळतील. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
धन्यवाद.